नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मोहीम सुरू आहे। सातपूर शहरातील एक घरफोडी प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित इंदिरानगर परिसरातील कलानगर इथं फिरत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं कलानगर चौकात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतला। आसाराम धुताडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। पुढील कारवाईसाठी त्या सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।